महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौथ्यांदा डॉक्टर झालेले आहेत. नेमकी काय भानगड आहे पाहूया आपण. तर बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौथ्या वेळेस मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली गेलेली आहे. ही जी पदवी आहे चौथ्या वेळेस, ही महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे आहे राहुरी या ठिकाणी यांच्याकडून दिली गेलेली आहे. ही जी पदवी आहे ती पदवी आहे डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे डीएससी पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. आणि ही पदवी 15 मार्च 2026 ला नव्यानेच नियुक्त झालेले महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते देण्यात आलेली आहे. आणि ही एकूण त्यांची चौथी मानद डॉक्टरेट पदवी आहे. कृषी विद्यापीठाबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, जे की अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी या ठिकाणी आहे. याची स्थापना 1968 साली झालेली आहे. याच्या अगोदरच्या 3 डॉक्टरेट पदाबद्दल सांगायचं झालं तर पहिल्यांदा 2015 ला जपान मधील ओसाक सिटी विद्यापीठ जे आहे यांच्याकडून त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली होती आणि या विद्यापीठाकडून डॉक्टर पदवी मिळणारे ते पहिले भारतीय होते. तसंच 2023 ला जपान मधीलच कोलसाना विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाकडून फडणवीस यांना डॉक्टरेट पदवी मिळाली होती. ही पदवी मिळवणारे सुद्धा ते पहिलेच भारतीय होते. आणि मागच्या वर्षी 2025 ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे आहे परभणी या ठिकाणी यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी दिलेली होती. आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात जास्त वेळा मानद डॉक्टरेट पदवी मिळवणारे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. अशा पद्धतीने दररोजच्या चालू घडामोडी जर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात पाहिजे असतील तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर दररोज मोफत आपण ते अपलोड करत असतो. त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप सर्वांनी नक्की डाउनलोड करा.